श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 23 ब्रह्मराक्षसाचा उद्धार। या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास स्वतःच्या मालकीचे घर होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल। चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली। त्यांच्या कृपादृष्टीने त्या गरीब ब्राह्मणांच्या वांज म्हशीला दूध आले। दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले। तेव्हा ते म्हणाले, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही। मग त्यांनी त्यांच्या समक्षच 2 भांडी भरून दूध काढले। ते पाहून लोकांना मोठे नवल वाटले। कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली, असे म्हणून ते गावात परतले। हे वृत्त हा हा म्हणता सर्वश्रुत झाले। ते ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले। त्यांनीही त्यांना सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून त्यांच्याही मनात श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठा निर्माण झाली। ते आपल्या परिवारासह संगमावर गेले। तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले। त्यांना साष्टांग प्रणिपात केला। त्यांची भावभक्तीने स्तुती केली आणि विनम्रतेने म्हणाले, स्वामी, तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे। तुम्ही ईश्वरी अवतार आहात आणि भक्तांना तारण्यासाठी आलेले आहात। असे असताना या अरण्यात का राहता? तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठे उपकारच होईल। गाणगापूर पावन होईल। मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो। तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे। हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिली। त्यांचा होकार मिळाल्याने त्या राजांना खूप आनंद झाला। त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसवले आणि नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले। वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले। त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता। त्याच्याजवळ एक ओसाड घर होते। त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे। तो अतिशय क्रूर होता। तो मनुष्यांना खायचा, म्हणून त्याच्या भीतीने कोणीही तिथे फिरकत नसे। श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस मनुष्यरूपाने त्यांच्या सन्मुख प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, आज तुमच्या दर्शनाने माझी पूर्ववर्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत। पण मी घोर अंधकारात बुडालेलो आहे, तरी कृपा करून माझा उद्धार करा। मी तुम्हाला शरण आलो आहे। तेव्हा कृपाळू श्रीगुरूंनी त्यांची आर्तता जाणली। आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, असाच संगमावर जा, तिथे नदीत स्नान कर, तू मुक्त होशील। त्यांच्या आज्ञेनुसार तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला। तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला। तो प्रकार पाहिलेले अनेक लोक आश्चर्य करू लागले। ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रैमूर्ती आहेत। त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले महद्भाग्य आहे। असो, राजांनी श्रीगुरूसाठी एक सुंदर मठ बांधून दिला। ते त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करत असत। श्रीगुरू अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यान्हसमयी गावामध्ये परतून येत असत। एखादे वेळी ते भूपती त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत। त्यावेळी त्यांचा दळभारही बरोबर असे। तसे पाहता या ऐश्वर्याची व लवाजमेची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती। पण ते भूपती अतिशय भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू त्यांच्या समाधानासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत। गाणगापुरात राहिल्यानंतर त्यांची हळूहळू सर्वदूर ख्याती झाली। त्यावेळी कोमसी गावात त्रिविक्रम भरती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते। त्यांना 3ही वेदांचे ज्ञान होते। ते नृसिंहाची नित्य मानसपूजा करत असत। त्यांनी श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाले, पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे आणि ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थ श्रमाला शोभत नाहीत। हे यती नक्कीच दांभिक असावेत। ही त्यांनी केलेली निंदा अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी तत्काळ जाणली आणि त्यांची भेट घेण्याचे ठरवले। नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐका।
अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 23वा समाप्त होत आहे. धन्यवाद.